नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत झारखंडमध्ये प्रोटेस्ट बद्दल। झारखंडमध्ये लाठीचार्ज झाला आणि दुर्दैवाची गोष्ट आहे कोणीही अपोजिशन त्याला बोलत नाहीये। जे अपोजिशन दिल्लीच्या जंतर मंतरवर एवढा बोंबा मारू लागला, जे राहुल गांधी एवढं ट्विट्स करू लागला, डेली 3-4 पोस्ट करू लागला, पण त्यांना आज एकही शब्द बोलला नाही। जे कॉक्रोच जनता पार्टी आतापर्यंत बोंबलू लागली की विद्यार्थ्यांचं भविष्य, विद्यार्थ्यांचं फ्युचर, त्यांच्यावर लाठीचार्ज करताय, त्यांच्यावर अन्याय करताय, ते एक शब्द बोलत नाहीयेत। का एवढे जण शांत बसले? नेमका हा झारखंडचा मुद्दा का स्टार्ट झाला? झारखंड प्रोटेस्ट का चालू झाला? स्टुडंट्स का रस्त्यावर आले? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बोलू। झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी या संस्थाद्वारे घेणारे पेपर असतात, जे यांनी घेतात, त्याच्यामध्ये खूप सारा मोठा घोटाळा निर्माण झाला, खूप सारा घोटाळा समोर आला आणि विद्यार्थ्यांनी ते आरोप केला होता ते की याच्यामध्ये घोटाळे होत आहेत। आणि जुलैमध्ये लागलेल्या निकालामध्ये विद्यार्थ्यांना थोडा संशय आला। सोशल मीडियावर पेपर लीक झाला होता, उत्तरपत्रिकेचा फेरफार वर खाली करण्यात आला, म्हणून विद्यार्थ्यांचा आक्रोश जास्त वाढला आणि म्हणून विद्यार्थी जे आहेत ते रोडवर आले आंदोलन करण्यासाठी। सगळेजण एकत्र झाले, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या फ्युचरसाठी तिथे एकत्र झाले। तिथे कुठलाही भारताच्या विरोधात नारा नाही लागला, कुठलाही हिंदू धर्माच्या विरोधात नारा नाही लागला, कुठेही भारत छोडो, भारत आजादी चाहिए असं तसा कुठलाही नारा नाही लागला। फक्त भारतासाठी, विद्यार्थ्यांसाठी, आपल्या हितासाठी नारे लागत होते, जे की वंदे मातरम नारे होते, भारत माता की जय नारे होते ना, आम्हाला जे आहे ते न्याय द्या असेच नारे होते। बाकी दुसरे एक्स्ट्रा नारे काही लागले नाही। जंतर मंतरवर तेच नारे 1760 लागले, हिंदूवर, मनुवादी, ब्राह्मणवाद, प्रेमानंदजी महाराज, विराट कोहली, प्रभू श्रीराम, सगळ्यावर नारे होते, देशाच्या विरोधात नारे होते। बस नाम रहेगा का अल्लाह का म्हणू लागले। सगळे जे सेलिब्रिटी आले ते हिंदू धर्मावर आणि श्रीरामावर टीका करू लागले। तरीही लिब्रांडू, तरीही या देशातले हिजडे इन्फ्लुएन्सर, हिजडे पॉलिटिशियन, हिजडे कॉक्रोच जनता पार्टी सगळी त्या देशात त्या जंतर मंतरवर त्या प्रोटेस्टला सपोर्ट करत होती, पण आपल्या प्रोटेस्टला कोणीच सपोर्ट केला नाही। या झारखंड मधल्या प्रोटेस्टला कोणीच सपोर्ट केला नाही। हे आपली का म्हणतोय मी माहिती आहे का, की झारखंड आपला सपोर्ट हे काय आहे? आता तुम्ही म्हणसाल की बीजेपी आहे, इथं बीजेपी जरी असते ना तरी मी त्या स्टुडंट्सला सपोर्ट केला असता। का? कारण त्यांनी कुठलाच देशाच्या विरोधात नारा नाही लागला। जंतर मंतरवर स्टुडंट्सला सपोर्ट करायला मी पण होतो आणि मी पण त्यांना सपोर्ट केला, म्हणजे तिथं नव्हतो पण इथून सपोर्ट केला, मी दाखवला सपोर्ट। पण जे नारे लागले हिंदू धर्म, माझ्या धर्माच्या विरोधात नारे लागले, मग ते स्टुडंट्स राहो, जवान राहो, कोणी बी राहो। जवान म्हणजे माणूस, जवान म्हणजे आर्मी मधला जवान नाही, स्टुडंट्स जे माणूस 30-35 वर्षाचा म्हातारा कोणी बी राहो, मी त्यांना गिनत नाही। मला माझ्यासाठी माझा धर्म पहिले आहे, म्हणून मी त्यांच्या विरोधात तिथे गेलो, म्हणून मी कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात होतो, म्हणून मी जंतर मंतर मधल्या प्रोटेस्टच्या विरोधात होतो। पण मी झारखंड मधल्या प्रोटेस्टच्या विरोधात का नाही? कारण त्यांनी देशाच्या विरोधात, कारण त्यांनी आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात असे कुठलेही नारे नाही लागले जेणेकरून कोणाच्या भावना दुखतील, जेणेकरून भारताची जे हे आहे, इज्जत आहे, ते मिट्टीमध्ये नाही मिळणार, असे कुठलेच त्यांनी नारे नाही लावले। आता विद्यार्थ्यांची मागणी काय माहिती आहे का? हे सीआयडी, राज्यातील सीआयडी कडे चौकशी म्हणजे त्यांची आहे, हे सगळे पेपर जे करत त्यांच्याकडे न करता यांनी सरळ माग केली आहे की याच्यामध्ये सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे, सगळं पाहायला पाहिजे सीबीआयनी। दुसऱ्या नंबरची यांची मागणी आहे ब्लॅकलिस्टेड कंपनीवर बंदी, राईट। टीएसआर डाटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड हे आधीच ब्लॅकलिस्टेड कंपनी होती, राईट, एक खाजगी एजन्सी होती आणि परीक्षेचे काम त्याला का दिले? ऑलरेडी आधीच ब्लॅकलिस्ट असताना, राईट। त्याची चौकशी करून एजन्सीने घेतलेल्या सर्व परीक्षा जे आहेत ते रद्द कराव्या, हे एवढं विद्यार्थ्यांचं मागणं आहे। तिसरं आहे पारदर्शक भरती परीक्षा, भविष्यातील सर्व परीक्षा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने घेतल्या जाव्यात। हेच आमच्या स्टुडंट्सच्या मागण्या आहेत आणि हेच स्टुडंट्सच्या मागण्या पूर्ण करायला झारखंड सरकारच्या गांडीवर येत आहे, म्हणून यांनी स्टुडंट्सवर हे करत आहे। आता मी एवढा क्रूर शब्द का बोलतोय? हे जे गांडू जे माणसं असतात ना, हेच जे राहुल गांधी अपोजिशन लीडर जे आहे ना, यानं पहिले काय म्हणलं की स्टुडंटसाठी लढा, मी स्टुडंट्सला सपोर्ट करतो। का नाही बोलत आहे भाऊ? तोंडात काय घालून बसला का एवढं मोठं? का नाही बोलत? आज कोणीच नाही बोलत, तेच सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना, आज कोणीच नाही बोलत त्यांच्यासाठी। मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत नसरुद्दीन शाह, शिव ठाकरे, अजून विशाल दडलानी, सोनाक्षी सिन्हा, राईट, टिकटॉकचे छपरी, राईट, आयशा खान, प्रकाश राज, अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे ते अभिजित रंका, हे सौरव दास, या सगळ्यापैकी कोणीच बोललं नाही। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या कोणीच बोललं नाही याच्याबद्दल। आणि काय म्हणू लागले? जंतर मंतरवर आम्ही स्टुडंटसाठी आहेत, आम्ही याच्यासाठी। आतापर्यंत का नाही बोलले भाऊ तुम्ही? मग तुम्हाला बोलायचं होतं ना, झारखंड बद्दल बोला, तुम्ही का नाही बोलत? हे तुमचा डबल माइंड गेम आहे, हे तुमचा लिब्रांडोवाला गेम आहे, हे तुमचा फक्त आणि फक्त एका पार्टीसाठी, पार्टी विरोधात केलेला गेम आहे। तुम्हाला घेणं देणं नाही स्टुडंट्सचं, मातीत जाऊ द्या, स्टुडंट्स चुलीत जाऊ द्या, स्टुडंट्सचं काहीही घेणं देणं नाहीये। आता त्याच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। चला, पोलिसांना वरून ऑर्डर आली होती, स्टुडंट्स बॅरिकेड वगैरे तोडून विधानसभेकडे जाऊ लागले, म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज केला। टीयर गॅसचा उपयोग करण्यात आला, पॅलेट गन्सचा उपयोग करण्यात आला, राईट। अजून जर बघितलं तर
पाण्याच्या फवाऱ्यांचा उपयोग करण्यात आला, म्हणजे पाणी जोरात मारण्यात आलं कारण स्टुडंट्स, आणि खूप सारे अशा केसेस आल्या की स्टुडंट्स मुलं बेशुद्ध पडले, एवढा जास्त त्यांना मारहाण करण्यात आला पोलिसांद्वारे. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. पहिले तुमच्यासाठी ते स्टुडंट्स होते आणि आता हे स्टुडंट्स नाही आहेत का? लाजा वाटल्या पाहिजे. नाही आहेत का स्टुडंट्स? आहेत ना सर्व स्टुडंट्ससाठीच बोला. स्टुडंट्सनी बॅरिकेड तोडलं, स्टुडंट्सची चूक झाली का तिथे? झाली. मी म्हणतो बॅरिकेड तोडले, विधानसभेमध्ये नाही जायला पाहिजे, त्यांनी गेले, चला ठीक आहे, पण तुम्ही त्यांना समजून सांगा, तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज नका करू. तुम्ही त्यांच्या मागण्या आधीच पूर्ण करा ना. 15 दिवस चालत आलेले प्रोटेस्ट तुम्ही 16व्या दिवशी लाठीचार्जवर का निपटत आहे? तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करा. तुम्हाला सीआयडी पासून सीबीआयवर चौकशी करणं होईना गेलं का? सांगा. त्यांच्या मागण्या काय होत्या? जे ब्लॅकलिस्टेड कंपनी होती तिला रद्द करा, दुसऱ्या कंपनीला द्या. मग द्या ना. त्यांच्या सिंपल मागण्या होत्या ना. पारदर्शक पद्धतीने परीक्षा घ्या. सिंपल. तुम्ही मागण्या पूर्ण करा, म्हणजे ही वेळच येणार नाही ना स्टुडंट्सला जाऊन विधानसभेत घुसायची, स्टुडंटला जाऊन तिथं मार खायची. जर तुम्हाला खरंच विद्यार्थ्यांचं भवितव्य जर चांगलं करायचं असेल आणि तुमची सरकार जर खरंच भारतासाठी, भविष्यासाठी आणि स्टुडंटसाठी लढणार असेल तर का नाही आतापर्यंत केले असते तेव्हाच. आता जे ओपनली न्यूज आलेली आहे, त्यांच्या तिथल्या हेमंत सोरेन जे हे आहे चीफ मिनिस्टर, त्यांनी 98% म्हणे की मागण्या मी पूर्ण केल्या, तसा दावा केला. राईट. तसे जेपीएससीच्या जे 3 सदस्यांनी आपले राजीनामे बी दिले. राईट. विद्यार्थी अजूनही ठाम आहेत. एवढे होणे विद्यार्थी अजूनही आंदोलनाला ठाम आहेत. त्यांनी हटना गेले कारण त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या पाहिजे. राईट. राजकीय वातावरण पण तापले. 9 दिवसापासून उपोषण असलेले विद्यार्थी आणि जे देवेंद्रनाथ महतो होते यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. हे सगळ्या गोष्टी केल्या. राईट. पण आता तुम्ही पूर्ण ओव्हरऑल पाहता, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांच्यावर सगळं झालं, पण आता बोला ना. पहिले तुम्हाला जंतर मंतरवर पैसे येऊ लागले, आता पैसे येईना गेले. पहिले जंतर मंतरवर तुम्हाला फंडिंग येऊ लागली, आता फंडिंग येईना गेली. सोशल मीडियावर मी असं बघितलं की नीट पेपर होता ते पूर्ण देशाचा हे आहे आणि झारखंडमध्ये चालू आहे, ते एका राज्याचा आहे म्हणून कोणी येईना. गांडू हे जे रील बनवतात ना की जे राज्याचा प्रश्न आहे, हे देशाचा प्रश्न आहे, ते पण देशाचा प्रश्न आहे आणि झारखंड पण देशाचाच प्रश्न आहे. ते देशातलाच राज्य आहे, आपल्या बाहेरचं नाहीये. ते जर तिथे राज्यामध्ये काही लोक शिकले आणि त्यांनी जर काम केलं, ते राज्याला फायदा होईल, राज्यातून मग देशाला फायदा होईल. असं नाही ना की ते राज्य वेगळं आहे, ते का राज्य भारताच्या बाहेर वेगळं आहे का? त्यांनी जिथून पैसा कमवला ते टॅक्स भारताला जाईल. त्यांनी जर काही चांगलं काम केलं त्याचा लाभ भारताला होईल. त्यांनी जर कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये गेले, सेक्टरमध्ये गेले, तिथं त्यांनी चांगलं घडवून आणलं काहीतरी, त्याचा फायदा भारतालाच होते, त्या स्टुडंट्सचा. राईट. असं नाही की तू एखाद्या राज्यामध्ये. मग अशा रील्स पण मी बाहेर पाहिल्या. यांनी कॉक्रोच जनता पार्टीला, या झुरळांना, या गांडू झुरळांना प्रोटेस्टमध्ये म्हणजे प्रोटेक्ट करू लागले की झुरळ का बोलतील, ते देशाचा फूट असेल. भाऊ देशाचा नाही ना, राज्याचा नाही. तिथं राज्य देशाचंच आहे. तुम्हाला तिथेही बोलावं लागेल, तिथेही स्टुडंट्सच आहेत. राईट. बाकी तुम्हाला काय वाटते? तुमची काय राय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाला हेट नाहीये. मी माझ्या मनातली भडास जे होती ते बाहेर केली. मी माझ्या मनातले विचार जे बाहेर होते ते बाहेर केले. बाकीचे लाठीचार्ज केला, पोलिसांना ऑर्डर होती वरून, पण सर्वात मोठी चूक सरकारची आहे. सरकारने लाठीचार्ज करायला का लावलं? राईट. सरकारने हे मागण्या 15 दिवसाच्या आधीच पूर्ण करायला पाहिजे होत्या, दुसरं काही झालं नसतं. यांच्या मागण्या जर आज तुम्ही 98% माफ केल्या असत्या तर मग काल तुम्हाला लाठीचार्ज करायला तिथे स्टुडंट्स कशाला आले असते? दुसरी गोष्ट, एवढं बाहेर फेकाफेकी करू नका. आपल्या सरकारवर, आपल्या राज्यात, आपल्या स्टुडंट्सवर फोकस करा. दुसऱ्यांच्या राज्यात, दुसऱ्यांच्या सरकारवर जाण्याच्या आधी आपली गांड किती भरलेली आहे आणि किती धुवायची आहे हे बघा आणि नंतर दुसऱ्याकडे वळत जा. बाकी तुमची काय राय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे व्हिडिओज आणखी मजेदार, आणखी भन्नाट राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही मला जर सपोर्ट केला तर मला अजून मोटिवेशन येईल, मी अजून छान प्रकारे व्हिडिओ समोर आणेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.